नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी ह्या सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज फॉरेन इन्व्हेस्टर्सची 780 कोटीची विक्री आहे. डोमेस्टिक इन्व्हेस्टरची मात्र खरेदी आहे 3097 कोटीची. बॉन्ड यील्ड 3.80, डॉलर इंडेक्स 101.18, तर क्रूड कमी होत आहे. 76ची पातळीसुद्धा क्रूडनी ओलांडली आहे. 75.80पर्यंत क्रूड आलं आहे. ही आपल्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. त्यामुळे बुल रन कंटिन्यू राहील. मार्केटमध्ये तेजी राहील. सुरुवातीला तरी मार्केट 300 ते 400 पॉईंट सेन्सेक्स तेजीमध्ये उघडेल. त्यानंतर थोडं कमी होईल. तिथे तुम्हाला एंट्री घेण्यासाठी संधी मिळू शकेल. आज एक गोष्ट झाली, जॅक्सन होल मीटिंगमध्ये काय काय होत आहे, कोणता डेटा येतो आहे, हे सर्वजण पाहत होते. तर फेडची जी मिनिट्स आली आहेत ती पॉझिटिव्ह आली आहेत. बहुतेक लोकांनी रेट कट करा हेच सुचवलं आहे. काही जण तर म्हणत आहेत की 0.50 एवढा रेट कट करा. कारण ॲन्युअल जो जॉब डेटा येतो त्या जॉब डेट्यामध्ये असं दिसतंय की 8.18 लाख नोकऱ्या कमी होणार आहे. म्हणजे हा जॉब डेटा खरा 29 लाखपर्यंत असायला हवा होता. त्यापेक्षा 8.18 लाख नोकऱ्या कमी होतील. चीनचाही डेटा खराबच आहे. चीनचा GDP, PMI सगळी चीनची आकडेवारी चांगली आली नाही. चीनमध्ये सेफोरा ही कंपनी 3% लोकांना कामावरून काढून टाकणार आहे. कारण मालाची विक्रीच होत नाही आहे. आणि 12 शेअर बॅनमध्ये आहेत. झोमॅटो आणि पेटीएम दोघांनी एक डील केलं आहे. पेटीएमचा जो एंटरटेनमेंट तिकेटिंग व्यवसाय होता तो व्यवसाय झोमॅटो खरेदी करणार आहे 2048 कोटीला. ही दोघांसाठी सुद्धा विन विन सिच्युएशन आहे. पेटीएमला जे पैसे मिळतील त्या पैशातून ते मुख्य व्यवसायाकडे अधिक लक्ष देऊ शकतील. मुख्य व्यवसायाच्या अडचणींसाठी तो पैसा वापरता येऊ शकेल. झेल टेक्नॉलॉजी हे QIP करणारे 800 ते 1000 कोटींचा 5.95% ते 7.43% एवढं इक्विटी डायल्यूशन होईल. इंडिकेटिव्ह प्राईस जे आहे ती 1601 रुपये, म्हणजे 10.2% डिस्काउंटवर हा ट्रेड होईल. आणि 60 दिवसाचा लॉक इन पिरियड असेल. BEML आणि इंडियन नेव्ही यांच्यामध्ये करार झालेला आहे. इरिडा 4500 कोटी रुपये गोळा करणारे. त्यासाठी FPO राईट्स किंवा QIP यापैकी एक मार्ग ते स्वीकारणार आहे. RVNLनी मलेशियाच्या धाया माजू इन्फ्राबरोबर MOU साईन केला आहे. त्यामुळे ASEAN मार्केटमध्ये त्यांचा प्रवेश होऊ शकतो. हुडकोने यमुना एक्सप्रेसवे बरोबर करार केला आहे. अल्केम
हे 0.7% स्टेक विकणार आहेत. त्याची फ्लोअर प्राईस 5,616 रुपये एवढी आहे. चीनमधून जे केमिकल मटेरियल येतं त्याचं नाव आहे आयसोप्रोपेन अल्कोहोल. याची चीनमधून आयात होती. त्यासाठी 5 वर्षासाठी अँटी डम्पिंग ड्युटी लावण्यात आली आहे. तर ऑफिस AWFIS असं स्पेलिंग आहे त्याचं. याने कलकत्ता इथे एक कोवर्किंग सेंटर चालू केलं आहे 13,000 स्क्वेअर फीटचं. आणि त्याचप्रमाणे प्रीमियम वर्क स्पेस 66,846 एवढे फूट प्रीमियम वर्क स्पेस त्यांनी ॲड केली आहे. कोणते शेअर तेजीत राहतील तर तुम्ही हे शेअर वॉचलिस्टवर ठेवू शकता. काल एक 2-4 कमेंट्स आहेत की या शेअरचा विचार इंट्राडेसाठी करता येईल का. तर इंट्राडेची मूवमेंट वेगळी असते. इंट्राडेची मूवमेंट वेगळी, शॉर्ट टर्म मिडियम टर्म वेगळं किंवा इन्व्हेस्टमेंट वेगळं, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा, थांबायचं टायमिंग वेगळं. इंट्राडेची जिथपर्यंत मूवमेंट असेल तिथपर्यंत स्ट्रिक्ट स्टॉप लॉस ठेवून इंट्राडे करा. इंट्राडे हा उत्कृष्ट शेअर असल्याखेरीज त्याचं रूपांतर इन्व्हेस्टमेंटमध्ये करू नका. स्टॉप लॉस स्ट्रिक्ट ठेवा म्हणजे लॉस खूप मोठ्या प्रमाणावर होणार नाही. ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे 24 ऑगस्टला बायबॅकवर विचार करणार आहेत. इंडिगोचं टार्गेट जेफ्रीनी 5,225 एवढं दिलं आहे. हे सगळे शेअर तेजीमध्ये राहण्याची शक्यता आहे. तर तुम्ही वॉचलिस्टवर ठेवा. एक ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन 24 ऑगस्टला बायबॅक, इंडिगो 5,225चं टार्गेट जेफ्रीनी दिलं आहे. HUL सिप्ला पॉवर मेक बोनसवर विचार करणार आहे. भारती एअरटेल याचा CLSAनी 1,655 टार्गेट दिलं आहे. पेटीएम, झोमॅटो, श्याम मेटॅलिक्सचं टार्गेट UBSनी 1,200 रुपये दिलं आहे. PNB हाऊसिंग, कल्याण ज्वेलर, L&T टेक यांनी थेल्स बरोबर करार केला आहे. वेल्सपन एंटरप्राइजेस यांच्या सबसिडियरीला BMCकडून 159.75 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. बार्बेक्यू नेशन, HPCL, चंबर, ॲस्ट्रल, जिलेट, अंबर एंटरप्राइजेस हे आता वंदे भारत ट्रेनसाठी पण काम करणार आहे. वेदांताचं टार्गेट 520 रुपये आलं आहे. पारस डिफेन्सला लायसन्स मिळालं आहे. एंजल, मोरेप्पन लॅब या दोन्हीमध्ये काल मोमेंटम चांगला होता. BEML आणि निप्पॉन इंडिया. तर मंदीमध्ये डेलिव्हरी आणि नुवामा हे शेअर वॉचलिस्टवर ठेवा. आणि अव्वाच्या सव्वा ज्या शेअरमध्ये तुम्हाला प्रॉफिट होतोय किंवा एकंदरीत पाहता
रिस्क रिवॉर्ड रेशो कुठल्याही तऱ्हेने मान्य होत नाही. म्हणजे 300-350 रुपयाचा शेअर 4,000 रुपये झाला आहे असं जर तुम्हाला दिसलं आणि त्या ठिकाणी तुमची खरेदी झाली तर ती खरेदी चुकीची होऊ शकते. मार्केट पडायला लागल्यावर पुन्हा तो भाव कधी दिसेल हे कळू शकत नाही. म्हणून अशा शेअरमध्ये शक्यतो घुसू नका आणि केलात तर तो इंट्राडे ट्रेड ठेवा, नाहीतर तो ट्रेड धोकादायक ठरू शकतो. बघूया मार्केट कसं जातं आहे ते. सुरुवातीला तरी तेजीत उघडेल, पण ती तेजी कितपत टिकते हे पाहणं गरजेचं आहे. नमस्ते.